कल्पेश कृष्णा पाटील. त्यामध्ये मुलांच्या नमस्कार, मी कोमल म्हात्रे. लाईव्ह बिहाइंड द सीन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जे समाजासाठी काम करतात. आपण त्याचं काम बघतो, पण त्याची आयुष्याची गोष्ट फारच कमी ऐकायला मिळतात. अशाच एक व्यक्तीबरोबर आज आपण एक गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी कल्पेश कृष्णा पाटील. गेले कित्येक वर्ष झाले मी समाजसेवक म्हणून काम करत आहे. समाजातील नागरिकांचे बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी रस्ते, गटार तसेच आरोग्य सुविधा असतील या सर्वांवरती काम करत असताना सामान्य नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी गेले कित्येक वर्ष झाले करत आहे. नमस्कार सर, लाईव्ह बिहाइंड द स्क्रीन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज तुमच्याशी बोलायला खूपच आनंद होत आहे. फर्स्टली तर मला तुम्हाला बोलायचं आहे की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. अँड मी तुम्हाला विचारले की तुमची स्टार्टिंग कशी झाली, त्या फील्डमध्ये कसे काय आले आणि तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, माझ्याबद्दल सांगायचं झालं, माझं नाव कल्पेश कृष्णा पाटील. मी या समाजसेवेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मी काम करत आहे. तर सुरुवात अशी झाली की मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. दीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये. तेथे आम्हाला एका पेशंटला बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर त्या म्हणजे आमचा नातेवाईकच होता. तर त्या पेशंटला एवढी अडचणी येत होत्या, म्हणजे फॉर्म भरणे असू द्या किंवा कुठल्या आपण म्हणजे काही प्रोसेसमध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये किंवा आर्थिक बाबीमध्ये. तर मी असा विचार केला की लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा. तर शिक्षित घटकाला हा त्रास होत आहे, अशिक्षित घटक फार वंचित असतो या गोष्टीपासून. तर त्यांना पण फार त्रास होत असेल, त्या दृष्टिकोनातून मी या समाजसेवेमध्ये उतरलो. आणि मी आज फुल फ्लेजमध्ये समाजसेवा म्हणजे हॉस्पिटलची असून दे, इतर घटकांची असून दे, मी हे करतच आहे. अँड जेव्हा तुम्ही हे स्टार्ट केलं प्रॉपर, तेव्हा घराचे रिएक्शन कसे होते? घरचं सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे म्हणजे कशासाठी, का तुम्हाला राजकारणात तर जायचं नाहीये का. तर समाजकारण आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण समाजकारण हे 100% समाजकारणच करतो, त्याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही गंध नाही. शेवटी नंतर एक पार्टी आल्यानंतर जे तिथे राजकारण होतं ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण एक तर त्यांचा अप्रोच चांगलाच होता, कारण कुठलीही चांगली गोष्ट करतोय, माझा मुलगा, माझा म्हणजे भाऊ, माझा पुतण्या, म्हणजे पूर्ण समाज, माझा फॅमिली मला या गोष्टीसाठी फार चांगलाच होतो. कारण त्यांची देखील आपण कामं त्यांच्या ओळखीच्या मित्रांची असेल सर्वांचीच आपण कामं केली. त्याच्यामुळे प्रत्येकाला अभिमानच वाटतो का या गोष्टीसाठी. सर, तुम्ही आतापर्यंत जेवढी काम केली, तर लोकांची कशी तुम्हाला रिस्पॉन्स होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तो काय बोलतो? कसं असतं, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण 100% प्रयत्न करतो. म्हणजे रुग्णांचं बिल कमी करण्यापासून ते ऍडमिशन असेल, प्रत्येक गोष्टीसाठी आपण अग्रेसर असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या छोट्या बच्चूला एनआयसीयूचा वॉर्ड म्हणजे एनआयसीयूचा वॉर्ड आपल्याला अवेलेबल आला पाहिजे किंवा काचपेटी असेल. कदाचित कधी कधी त्या हॉस्पिटलमध्ये काचपेटी फुल असल्यामुळे आपल्याला तिथे ऍडमिशन मिळत नाही. पण इतर हॉस्पिटलमध्ये आपण मिळवून देतो. पण डिस्टन्स लांब पडल्यामुळे लोकांचा बघायचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होतो का आम्हाला मदत होते की नाही होत. अँड सर, तुम्ही हे जे काम करता, त्यामध्ये लोकांचे कसे तुम्हाला कमेंट्स पॉझिटिव्ह येतात, निगेटिव्ह येतात, कसे बोलतात? बघा कसं आहे, आपण या गोष्टीमध्ये काम करत असताना दोन्ही बाजू आपल्याला म्हणजे बघायला मिळतात. कामं झाली तर लोक चांगलं बोलतात, नाही झाली तर लोक नाव पण ठेवतात. तर न होण्याचं कारण म्हणजे कदाचित ती स्कीम त्या आजारामध्ये बसत नसते किंवा एखादा बेड तिथे अवेलेबल नसतो हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे लोकांच्या निगेटिव्ह कमेंट देखील येत असतात आणि पॉझिटिव्ह तर फार येतो. जसं विभागवार बघायला गेलं तर आता ग्रामीण भागामध्ये आपण जी मदत करत असतो, म्हणजे आपण इथून कोल्हापूरला भरपूर पेशंट केलेले आहेत, सिटी हॉस्पिटल कोल्हापूर. तर तिथे आपल्याला तिकडचे डॉक्टर देखील माहिती नाहीये, फक्त फोनवरती संपर्क होत असतो. तिकडची लोक आपल्याला माहिती असतात, फोनवरती आपल्याला मदतीसाठी फोन करतात. तर आपण त्यांच्याशी फोनवरती त्यांना मदत पण मिळवून दिली. आतापर्यंत आपण तिथे जवळजवळ 45च्या वरती पेशंट आपण तिथे केलेले. तर एका दिवशी एक असा प्रसंग झाला, आपण कोल्हापूरला गेलो होतो
तर आपला स्टेटस बघून त्या एका पेशंटच्या नातेवाईकांनी सहजच फोन केला का सर तुम्ही कोल्हापुरात आला आहात? म्हटलं हो. तर त्यांना म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आम्ही जणू काही देवच आहोत. हा म्हणजे त्यांना लाख रुपयाची मदत आमच्यामुळे झाली म्हणजे आमच्या माध्यमातून झाली होती मुख्यमंत्री सहायता निधीमधून. तर त्यांना असं वाटत होतं की बाबा ह्यांच्याकडून आपल्याला मदत झाली आहे तर काहीतरी त्यांना त्यांचं सुद्धा देण्याचं दाखवत होतं म्हणजे कृतज्ञता त्यांच्या मनात दिसत होती आम्हाला. फार एकदम हातपाय जोडून एकदम ते आमचे म्हणजे थँक्यू बोलण्याचा प्रयत्न करत होते. तर आम्हाला पण फार ऊर भरून आलं की लोक फार म्हणजे आपल्याला हे करतात. तर त्याच्यामुळे आपल्याला फार ऊर्जा मिळते का ह्या गोष्टी करण्यासाठी. सो हे जे काम करताना like लोकांचे ब्लेसिंग आशीर्वाद भेटतो थँक्यू बोलतात ती like फिलिंग कशी असते एक फिलिंग. ब्लेसिंग्स बद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण हॉस्पिटलमध्ये गेलो कधी कधी आपल्याला हॉस्पिटलमध्ये देखील जावं तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एखादा त्यांच्या घरामधील कोणी वयोवृद्ध म्हणजे आजी वगैरे असेल तर त्यांचे लाख रुपये कमी झाले हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्या चेहऱ्यावरील जो भाव असतो तर ते फार डोक्यावर आमच्या हात ठेवून आशीर्वाद देतात म्हणजे तसं फार म्हणजे फार चांगलं वाटतं असं का आपण खूप काहीतरी चांगलं करतो आणि देवाने आपल्याला ते करण्यासाठी शक्ती दिलेली आहे त्यासाठी आम्हाला फार ऊर्जा मिळते त्याला. अँड हे जे काम तुम्ही करतात त्यातले कसे आणि किती चॅलेंज कसे फेस करतो म्हणजे हे चॅलेंजेस येतात. चॅलेंजेस बद्दल सांगायचं झालं तर आपल्याला पेशंटचा सुरुवातीला म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर आपल्याला मदत घ्यायची असेल तर सुरुवातीला त्यांचे डॉक्युमेंट बनवणे लाईक इन्कम सर्टिफिकेट असेल रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड असेल तर या सर्व गोष्टी बनवण्यासून झिरो पासून आपल्याला स्टार्ट करावं लागतं. त्याचा फॉर्म भरून तो मंत्रालयात जमा करून मग त्याच्यावरती आपल्याला आपल्याला त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला हॉस्पिटलशी देखील समन्वय साधावा लागतो या गोष्टींचा. मग हे सर्व करत असताना आपल्याला या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागतं. कदाचित कसं आहे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांना सर्व गोष्टी समजत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये एक समन्वय साधून देण्याचा प्रयत्न करतो. ते आपल्याला जमते म्हणून आपण करतो. तर लाईक तुम्ही सर हा जो काम करता लाईक त्यातून फॅमिलीला टाइम कसं आहे आणि बॅलन्स लाईक मॅनेज कसं करता फॅमिली आणि कामामध्ये. समाजसेवा करत असताना आपल्या आरोग्य सेवा वगैरे करत असताना आपण हे काम आपलं जे पोट पाण्यासाठी जे काम करत असतो जॉब जॉब करत असताना आपण त्याच्यातून टाइम काढून आपण समाजसेवा करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॅमिलीला देखील टाइम देत असतो. कधी कधी असं होतं का एखादी ही सांगून तर येत नाही आपण तर कोणाला हॉस्पिटलचं काम आलंय ते सांगून तर येत नाही. एखाद्याचा कॉल आला आपण कधी कुठे बाहेर निघाला आणि कॉल आला तर आपल्याला थोडा वेळ त्याच्यातून काढून आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचावं लागतं. कारण आपल्याला समाजाने काही भरपूर काही दिलं तर आपल्याला देखील समाजासाठी आपल्याला द्यायचं काम आहे तर आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला त्या गोष्टीसाठी द्यावी लागते. तर थोडंसं 19-20 होत असतं पण आपण त्या गोष्टी मॅनेज करून चालत असतो त्यामुळे काही एवढा काही त्रास होत नाही त्या गोष्टीला. अँड लाईक आतापर्यंत जे कामं केली त्यामध्ये हॅपीएस्ट क्षण कुठला होता इथपर्यंत जे तुम्ही केले एवढे कामं त्यामध्ये हॅपीएस्ट कुठला होता क्षण? सणाबद्दल सांगायचं झालं तर एक एक लहान मुलगी होती तिचा ऍक्सिडेंट झाला होता वाहन मला कॉल आला होता आणि पेशंट फार गरीब होता आणि तीन तीन अडीच 3 वर्षाची मुलगी होती फार मेजर ऍक्सिडेंट झाला होता अपोलो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होता. तर आम्हाला जसं फोन आला तर सर्वप्रथम आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी आम्ही बोललो. पेशंटची कंडिशन फार फायनान्शियली हे होती. तर आपण त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2 लाख रुपयाचा निधी आणून दिला आणि हॉस्पिटलमधून आपण त्यांना जवळजवळ 98,000 रुपयाचा डिस्काउंट मिळवून दिला होता. आज त्या पेशंट एकदम आज एकदम ठीकठाक आहे आणि मी जात असतो भेटायला आणि ते सुद्धा फोन करत असतात. सर लाईक तुम्ही इथपर्यंत जे काम करत आले लाईक तुम्ही हे काम करताना कोणच्याकडून तुम्हाला कुठल्या व्यक्तीने प्रेरणा भेटते नाही आतापर्यंत हे जे काम करतात त्यामध्ये. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आम्हाला प्रेरणा घ्यायचं म्हटलं तर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते नाहटा साहेब यांच्याकडून आम्हाला ही प्रेरणा मिळत असते. हे ह्यांचे एफर्ट बघून समाजासाठी हे देखील जवळजवळ 18-18 तास काम करतात. 4 ते 5 तास झोप घेऊन काम करत असतात. तर आपण त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन ही कामं करावं. आता आपण स्टार्ट करूया आपला रॅपिड फायर राऊंड.
त्यामुळे मी तुम्हाला काही ऑप्शन्स देणार, त्यामुळे तुम्हाला 2 ऑप्शन असतील, त्यामुळे तुम्ही चॉईस करायचं एक ऑप्शन. तर फर्स्टली आहे आपला फील्डमध्ये काम करणे, एकटे की टीममध्ये. टीम सोबत. काम करताना जास्त आनंद, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं की न्यू आयडियाज आणणे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. फील्ड वर्क की ऑफिस काम. फील्ड वर्क. काम मध्ये लहान चेंजेस किंवा मोठे चेंजेस. लहान मोठे दोन्ही एकत्र करून सॉल्व्ह करणे. लोकांसोबत संवाद, फोनमध्ये किंवा प्रत्यक्ष भेटणे. प्रत्यक्ष भेटून. तर सर आता जर आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, लाईक तुम्ही जे हे काम करता, तुम्हाला जी ही प्रेरणा भेटते आणि ह्या यंग जनरेशनला इतक्या फील्डमध्ये यायचं असेल, तर तुम्ही त्यांना काय मेसेज देणार? नक्कीच मी त्यांना सांगू इच्छितो की आपण आपलं काम करता करता समाजसेवा देखील केली पाहिजे. आपल्याला समाजाकडून भरपूर काही मिळत असतं, समाजाला पण ते परत देण्याची ही वेळ असते. आणि तुम्ही जे काम करताय ते म्हणजे हे आपण जे करत असलेलं काम हे समाजापुढे मांडण्याची किंवा समाजाला आपल्याकडून काही मदत देण्याची ही चांगली संधी आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये निस्वार्थीपणे या आणि काम सुरू करा. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा टाइम काढला आणि आमची प्रश्नाची एवढी उत्तरं दिली. तुमच्याशी गप्पा मारायला खूपच आनंद झाला अँड लाईक खरंच खूप थँक्यू की तुम्ही टाइम काढून आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली. लाईव्ह वेळ सीन करून तुम्हाला खूप खूप थँक्यू. धन्यवाद.